अंबड तालुक्यातील माहेर भागाव येथील शेतकऱ्यांनी मोसंबीला बाजारभाव मिळत नसल्याने आपल्या बागेत फिरवला जेसीबी। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी सावरत नाही, तोच आता मोसंबीमुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे। आपण बघू शकता अंबड तालुक्यातील माहेर भागाव शिवारातील या 2.5 एकरातील ही मोसंबीची बाग हे शेतकरी काढून टाकत आहेत। का काढून टाकत आहेत? कारण या मोसंबीला एकरी खर्च जर बघितलं तर लाखोच्या घरात येतो, पण सध्या या मोसंबीला भाव नाही। 12,000 रुपये टन म्हणजे 120 रुपये क्विंटल म्हणजेच 12 रुपये किलोने ही मोसंबी सध्या बाजारात आहे। एक 12 रुपये किलोना मोसंबी कशी परवडणार या चिंतेतून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आता हे शेतकऱ्यांनी या 2.5 एकर बागेवर अक्षरशः जेसीबी फिरवलाय। आपण बघू शकता जेसीबीच्या सहाय्याने ही 2.5 एकर बाग उपटून टाकण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही मोसंबीची बाग यावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झालेला आहे, पण या बाजार भाव नसल्यामुळे हे शेतकरी आपण बघू शकता अंबड तालुक्यातील माहेर भागातील शेतकरी सोपान बापूसाहेब पठाडे यांची आपण वेदना जाणून घेणार आहोत। काय आता याला भाव नाही, पाणी गिनी सगळे, पण याला भाव नाही। पुन्हा हे मंगूचं याला काही नाही, याचा आपण याला कव्हर करू शकतो एवढी क्षमता आहे आमच्यात, पण हे रोगाचं काही नाही, पण याला म्हणजे भावच नाही। याला व्यापारी बी जरा आला 7 रुपये 8 रुपये 10 रुपये काय देऊन काय करतात, त्याच्यापेक्षा ज्यादा खर्चच होऊ राहिला त्या। म्हणजे आता फक्त 7-8 रुपयाचा भाव चालू आहे, 7-8 रुपये भाव चालू आहे याला। काही लोकांची तर काळे खाप माल होऊन पडली, कोणी पाहिला यांनी व्यापारी बळद धरू आणा लागू राहिले बगीच्यात। या बाबा पहा मोसंबी। आता एकूण क्षेत्र किती तुमचं मोसंबी? एकूण क्षेत्र आमचं मोसंबीचं 2 हेक्टर आहे, 1000 झाड आहे आमची। त्याच्यातले आता आम्ही पुरी धरली 2.5 एकर 1 हेक्टर काढून टाकू राहिलो। पलीकडे आणखीन पाहू, हे मिरग आहे त्याच्यावर आहे असा, हे मिरगला जरा साधलं ते झाडं ठुलं ते पण काढून टाकू। आता 2 हेक्टर भाव नाही मुळात, म्हणजे भाव एक मी नाही त्याला, भाव नसल्यामुळे आम्ही ते झाडं काढून टाकू। तुम्ही म्हणता भावने पवाना, आता 2 हेक्टरवर तुम्ही ही 5 वर्षापर्यंत आता जगवलेली ही मोसंबी झाडं याला खूप खर्च आले असेल ना? याला लय खर्च, याला रोटा आणा, याला टाचणी करा, याला फवारण्याच करा। पहिल्यानं फवारणी नव्हते मोसंबीला, ही काळी रागामुळे याला फवारणी घ्यायला लागू राहिली, त्याच्यामुळं पुराणा नाही ती काय करतात याला। बरोबर आहे, आपण बघू शकता की 2 हेक्टरवरील ही मोसंबीची बाग फक्त भाव नसल्यामुळे काढून टाकत आहे शेतकरी, आणि शेतकऱ्यावर ही अडचणीची वेळ फक्त आणि फक्त या बाजारभावामुळे आलेली आहे। अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोसंबीची शेती करताना बाजारभाव मिळत नसल्याने खर्च परवडत नाही, त्यामुळे शेतकरी सध्या हतबल होऊन बागा उद्ध्वस्त करण्याची वेळ येत असल्याचे चित्र दिसत आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करून मोसंबीला हमीभाव, सबसिडी किंवा तात्काळ मदत जाहीर करून बागा वाचवाव्यात अशी मागणी सध्या केली जात आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही वर्षभर काबाड कष्ट करून बागा फुलवतो, तरीही बाजारभाव मिळत नसल्याने मनुष्यबळ खर्च, औषधं, खतं आणि सिंचनाचा खर्चही निघत नाही। सरकारने वेळेत मदत केली नाही तर मोसंबी क्षेत्रात मोठा संकटाचा सामना करावा लागेल। जालना जिल्हा मोसंबीचा मोठा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण सध्या अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात या जिल्ह्यात मोसंबी पाहायलाही मिळणार नाही। मराठी अस्मिता न्यूज, जालना।